आवाज आप ही की, आप तक पहुंचाएंगे हम। सर, महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन जोरों पर आहे आणि काय तुमचं म्हणणं आहे खुलदाबाद गंगापूर विधानसभामध्ये आता तुमचे रुझान काय केलं? आमची रुझान अशीच आहे की आज समजा 15 वर्षे झाले आमचा आमदार होता आमच्या विधानसभेत प्रशांत बम आणि दुसरा जो आहे तो सतीश चव्हाण, तो 17 वर्षे झाले समजा 17 वर्षाचा तो आमदार आहे आणि हा 15 वर्षाचा आमदार आहे। आमचं एकच म्हणणे आहे या दोघांनी आतापर्यंत जे बी कामं केले ते त्यांच्या मर्यादेनुसार त्यांनी कामे केले। ह्या कामाचा उद्देश समजा पब्लिकला काहीच भेटलेला नाही मोबदला। आता तुम्हाला कसं कॅन्डिडेट पाहिजे? आता सध्या आम्हाला असं काय कॅन्डिडेट पाहिजे की तो जनताला घेऊन चालणारा, जनताचे समक्ष प्रश्न सोडवणारा, त्यांचा विकास कामे करून घेणारा असा आम्हाला कॅन्डिडेट पाहिजे ना आता सध्याच्या परिस्थितीत। आणि तो कॅन्डिडेट आम्हाला भेटलेला बी तो आहे सोनवणे सर। असं का वाटतं तुम्हाला सोनवणे? असं का वाटतं आता बदल होणे। गरुड झेप हा त्यांचं म्हणजे त्यांची अकादमी गरुड झेपवर आहे। त्यांनी आत्तापर्यंत भविष्य कितीक मुलांचं भविष्य त्यांनी घडवलेलं आहे आत्तापर्यंत। त्याच कारणामुळं आम्हाला असं वाटतं की आता हे दोन्ही सोडावं आणि जो भरारीवर चालू आहे, जो मुलांच्या भविष्यावर तो जनतेला हे पाण्याचे प्रश्न सोडू नाही शकला किंवा इतर वगैरे प्रश्न सोडू नाही शकला, ते जर उमेदवार आपले भविष्य आपल्या पोरांचं भविष्य तो जर पाहू शकत नाही, फक्त तो राजनीती चालू लागला। पण हा गरुड झेप सोनवणे सर असा आहे की आपल्या पोरांचं भविष्य घडवलेलं आहे आणि घडवत चाललेलं आहे। आणि आमचं एकच म्हणणं आहे की यावेळी तुम्ही नवीन चेहरा बघ, नवीन चेहरा आम्हाला अपेक्षित आहेच 100%। माझं नाव पूनमचंद राठोड। काय सांगेल तुम्ही? सर, मी तर खरं सांगणार आहे की यावेळी 2024मध्ये जे इलेक्शन होऊ लागले महाराष्ट्रामध्ये, हे जनतेला नुसती मूर्ख बनवण्याचं काम चालू आहे। महाराष्ट्रामधल्या सगळ्या एजन्सीज आहे जे एक्झिट पोल काढतात, सगळ्या एजन्सीचा रिपोर्ट आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा आजचा हा आरक्षण आहे। 80% लोकांचं म्हणणे हा इलेक्शन आरक्षणावर होत आहे। हां, मी स्वतः ओबीसी आहे सर, जो आमच्या बाजूनं आमचं आरक्षण कंट्रोल करेन, आमची साथ देईन अशा उमेदवाराला आम्ही वोटिंग करणार। आता गंगापूर खुलदाबाद विधानसभेत तुम्हाला कसा कॅन्डिडेट पाहिजे, कोणाला बघतात तुम्ही? गंगापूर खुलताबादमध्ये मी स्वतः पदवीधर आहे। जे सतीश चव्हाणचे एवढे प्रचार चालू आहे, स्वतः पदवीधर आहे मी, त्याला 2 वेळेस वोटिंग केलेली आहे सर सतीश चव्हाण साहेबांना। त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी जे सुशिक्षित बेकार आहे त्यांना बेकारी भत्ता देईन किंवा त्यांचे लोनची व्यवस्था करेन, तुम्हाला नोकरी नाही भेटली पण तुम्ही लोन घ्या, व्यवसाय करा। त्यांनी लोन पण नाही, बेकारी भत्ता बंद झाला, काहीच नाही, हे सगळं फ्रॉड धंदे आहे। काय तुम्हाला सुविधा दिली नाही सतीश चव्हाण? सतीशकडून काहीच आम्हाला सुविधा नाही आहे, कारण ते पदवीधर आमदार आहे। पदवीधरासाठी त्यांनी काम करायला पाहिजे। ते म्हणतात मी रोड बनवले, हे बनवलं, रोडचा त्यांचा समज हेच नाही त्यांचा। सुरेश सोनवणेबद्दल काय सांगेल? सुरेश सोनवणेबद्दल आम्ही एवढंच सांगू शकतो, आम्ही तो नोकरी लागली नाही आम्हाला, आम्ही तो गेलो, वय बी गेला आमचा, पण आमची जे मुलं आहे त्यांच्या अकॅडमीमधून प्रोफेसर अधिकारी काहीतरी बनू शकतात आणि आम्हाला कुठं अडचण आली त्यांची आम्ही राय घेऊ शकतो, ते आम्हाला मदत करू शकतात। आमचं तो आयुष्य गेलं पण आमच्या मुलाचं भविष्य ते ठरू शकतात, त्याच्यामुळे ते न्यायला पाहिजे। तो ये हमारे साथ में मौजूद थे। अभी हम यहाँ से गुज़र रहे थे, गंगापुर खुलदाबाद हाईवे है ये, यहाँ से जो है तो खसाब खेड़ा आता है, यहाँ से हम गुज़र रहे थे, यहाँ पे हमें कुछ लोग नज़र आए। हम सोचे कि चलो आज इनसे बात करते हैं। हाईवे के ऊपर ये लोग यहाँ पर खाना खाने के लिए आए थे, यहाँ पर गुरु ढाबा है इसके ऊपर, तो हम बोले कि आज जो है तो इनसे बात करेंगे और आम जनता के रुझान जानेंगे, किस तरफ इनके रुझान है और क्या चाहेंगे। तो पहली बात तो मैं ये कहूँगा कि यहाँ पर इनको चाहिए एक शिक्षक आमदार जो इनके बच्चों को रोज़गार दिला सके, पढ़ाई के माध्यम से जो है तो उनको आगे बढ़ा सके। और बाकी आप लोग समझदार है, आपका वोट का हक़ है, आप जिसे चाहे दे सकते हैं, लेकिन सिर्फ इतना ही कहूँगा वोट देते समय ये बात ज़रा जहन में रखिए कि हमारे बच्चों को आगे भविष्य में क्या चाहिए और कौन काम आ सकता है, कौन हमारे बच्चों को आगे बढ़ा सकता है, हमारे क्षेत्रों में विकास कैसे कर सकता है। वादे सब नेता करते हैं लेकिन निभाता कोई भी नहीं है। ये जहन में रख के जो है तो आप वोट करिए, ज़रूर आपके क्षेत्र का विकास होगा। मैं हूँ असगर अली, आप देख रहे हैं मेरे चैनल आप तक।